हिंडनबर्ग रिसर्चने 2023 मध्ये अदानी ग्रुप विरुद्ध एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये अदानी ग्रुपने कॉर्पोरेट इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे अदानी ग्रुपचं जवळपास 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं। त्यामुळेच असं म्हटलं जातं की हिंडनबर्ग रिसर्चच्या एका रिपोर्टमुळे मोठमोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणतात। याच हिंडनबर्गने आता भारतीय सरकारच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांच्यावर आरोप करत एक गंभीर रिपोर्ट जाहीर केलाय। काय आहे हा रिपोर्ट आणि हिंडनबर्गने काय गंभीर आरोप केलेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा। हिंडनबर्ग या कंपनीच्या म्हणण्यानुसार अदानी ग्रुपच्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित परदेशी कंपन्यांमध्ये सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी भागीदारी केली होती। या कंपन्या बर्मुडा आणि मॉरिशस इथल्या आहेत आणि त्या अदानी ग्रुपच्याच ऑफशोअर कंपन्या आहेत। ऑफशोअर कंपन्या म्हणजे काय, तर या कंपन्या अशा ठिकाणी स्थापन केल्या जातात जिथे या कंपन्यांना कोणत्याच खरेदी विक्रीवर टॅक्स भरावा लागत नाही। तिथे या कंपन्या स्थापन करून भारतातल्या कंपन्यांना लागणाऱ्या वस्तू आणि मटेरियल कंपन्यांमार्फत खरेदी विक्री केलं जातं। म्हणजे काय, तर एखाद्या देशात एखादी गोष्ट 100 कोटी रुपयांना मिळते, ती भारतीय कंपनीला हवी असेल तर ती ऑफशोअर कंपनी मार्फत विकत घेतली जाते आणि 100 कोटी न दाखवता वाढून दाखवली जाते आणि भारतातून हे पेमेंट त्या ऑफशोअर कंपनीलाच केलं जातं, म्हणजे स्वतःलाच केलं जातं, ज्यामुळे त्या ऑफशोअर कंपनीची मार्केट प्राइस वाढते आणि भारतीय कंपनींचा टॅक्स ही वाचतो। अदानी ग्रुपवर हे सगळं करण्याचा आरोप हिंडनबर्गने खूप आधीच केला होता। याची चौकशी करण्याचे आदेश सेबीला सुप्रीम कोर्टाकडूनच देण्यात आले होते। आता सेबी काय करतं, सेबी शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी नियम घालते आणि त्यांची अंमलबजावणी करते। थोडक्यात सेबी गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काम करते। त्या कंपनीचा डेटा गुंतवणूकदारांसाठी म्हणजे तुमच्यासाठी पारदर्शक ठेवण्याचं काम सेबी करते, ज्यामुळे तुम्हाला योग्य तो निर्णय घेता येईल आणि कंपनीने जर नियमांचं उल्लंघन केलं तर सेबी त्यावर कारवाई करू शकते। आता पुन्हा हिंडनबर्गच्या आरोपांच्या मुद्द्यावर येऊया। सुप्रीम कोर्टाने अदानींच्या ऑफशोअर कंपन्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश सेबीला दिले होते। सेबीने चौकशी केली, पण ती प्रामाणिकपणे केली नाही असंही बोललं गेलं आणि त्याचं कारण हिंडनबर्ग आता जाहीर केलेल्या रिपोर्टमधून स्पष्ट होतंय। आधी म्हटल्याप्रमाणे सेबीचे प्रमुख माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच हे अदानीच्या या ऑफशोअर कंपन्यांमध्ये स्टेक होल्डर आहेत आणि हाच आहे हिंडनबर्गच्या सेबी विरुद्धचा सर्वात गंभीर आरोप। माधवींनी या रिपोर्टला प्रत्युत्तर सुद्धा दिलंय, सर्व कागदपत्र उघड करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सेबीने हिंडनबर्गला 26 जून 2024 रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती, ज्यामध्ये हिंडनबर्गने अदानी ग्रुपवर पूर्वी केलेले दावे जाणीवपूर्वक खळबळ उडवून देण्यासाठी होते आणि त्यांच्या अहवालात काही तथ्य नाही असं सेबीने म्हटलं होतं। त्याला प्रत्युत्तर देत हिंडनबर्गने हे सर्व आरोप खोडून काढत अदानी ग्रुपची चौकशी न केल्याबद्दल सेबीवर टीका केली आणि आता हे आरोप केलेत। हिंडनबर्ग रिसर्चने केलेले आरोप हे मोठ्या वादाचा विषय ठरले आहेत आणि यामुळे सेबीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। भारतीय बाजारपेठेतील नियामक प्राधिकरणावर असे आरोप लावले जात असताना गुंतवणूक किती सुरक्षित आहेत हा एक प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे आरोपांची सखोल चौकशी करून त्यावर कडक कारवाई होईल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।